या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या घरी जे उमेदवारी दिली त्याबद्दल मी प्रथम त्यांचं आभार व्यक्त करतो. माझी हालत ही आहे तर सामान्य आमच्या या महिलांची काय हालत होत असेल. असं वचन देतो की रोजगार जे आहेत युवा पिढीला ते आम्ही प्रथम उपलब्ध करून देणार. त्या स्वतःहून माझ्याकडे येऊन मला त्या ज्या समस्या आहेत त्या दाखवत आहेत. त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहे, त्यामुळे त्या स्वतःहून माझ्याकडे येऊन मला सहकार्य करत आहेत. सर्वप्रथम मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मी आमचे संपर्क प्रमुख अरुबाई दुधोळकर असतील, विनायक राऊत असतील, आमदार सुनील प्रभू असतील आणि आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले व शहर प्रमुख सुनील मोदी यांनी माझ्यावर एका सामान्य निष्ठावंत कार्यकर्त्याच्या घरी जे उमेदवारी दिली त्याबद्दल मी प्रथम त्यांचं आभार व्यक्त करतो. आम्हाला लोकांमधून जो वाढता प्रतिसाद मिळतो आहे, लोक आमच्यावर विश्वास ठेवतील असं आम्हाला वाटतं आहे आणि 16 तारखेला आमच्याकडून निकाल देतील एवढी मी इच्छा पूर्ण करतो. माझे नाव सुप्रिया सागर साळुखे. मी प्रभाग क्रमांक 7 क मधून उभी आहे, सर्वसाधारण महिला उमेदवार म्हणून. मी आता प्रचाराला जेव्हा बाहेर पडते ना तेव्हा सकाळ संध्याकाळ महिलांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न पहिला मला जाणवत आहेत. प्रचारामधून मला ते प्रश्न जाणवत आहेत आणि जे रस्ते म्हणा, स्ट्रीट लाईट, परत वाहतुकीची जी दुरावस्था आहे ना आता ती प्रकर्षाने मला स्वतःला जाणवत आहे जास्त करून. त्यामुळे माझी हालत ही आहे तर सामान्य आमच्या या महिलांची काय हालत होत असेल. यावरून मला वाहतुकीची सुरुवातीला समस्या सोडवायची आहे. काय झालं, रस्तेच खराब आहेत, त्यामुळं बाकीच्या गोष्टी म्हणजे गटर्स आणि ड्रेनेज, रस्त्यांवरून पाणी सर्रास ड्रेनेजचं वाहत आहे हे मला दिसत आहे भागातून. तसेच महिलांचा जो प्रतिसाद आहे, महिला आता ज्या गृहिणी आहेत त्यांचा प्रतिसाद चांगला आहे मला आता. ते स्वतःहून माझ्याकडं अपेक्षेने बघत आहेत की मी या समस्या सोडवू शकीन. जे पर्यटक वगैरे आपले भागात येतात, मध्यवर्ती ठिकाण आहे आपलं, 7 हा विभाग आपला महानगरपालिकेचा मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं जे महालक्ष्मी मंदिरासाठी जे आपल्याकडं पर्यटक वगैरे येतात त्यांच्यामुळे काय व्हायलं आहे, ट्रॅफिक जाम व्हायला लागले सगळं रस्त्यावर. त्यामुळं आपले जे नागरिक आहेत भागातले, जे ऑफिसला वगैरे सकाळी म्हणजे संध्याकाळी जे बाहेर पडतात त्यांना ट्रॅफिकचा मुद्दा सगळ्यात जास्त सतावत आहे. आणि महिलांना आता कसं आहे, गृहिणी ज्या आहेत त्यांचे गटर्स, परत घाण वास जो गटरीतून येतो आहे, ड्रेनेजमधून जो येतो आहे, ही मेन समस्या आहे. तसेच कचरा गाडी जी आहे कधीसुद्धा त्याला टायमिंगच नाही, दुपारी तर दुपारी येते, पण ज्या हाऊसवाईफ आहेत त्या मॅनेज करतात, पण ज्या बाहेर नोकरी संदर्भात ज्या आहेत त्या तो कचरा तसंच बाहेर राहिल्यामुळं काय व्हायलं आहे, कुत्री मांजरं तो कचरा रस्त्यावरच ओढून त्याची विल्हेवाट लागत नाही, काय नाही, तसंच रस्त्यावर पडलेला असतोय. मेन मूलभूत समस्या आहेत ना त्या पहिल्यांदा लोकांपर्यंत, महिलांपर्यंत पोहोचायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आता महिला स्वतःहून माझ्याकडे येऊन मला त्या ज्या समस्या आहेत त्या दाखवत आहेत. परत जे प्रॉब्लेम्स त्यांच्या आहेत ना त्या स्वतः महिला रस्त्यावर उतरून मला थांबवून त्या समस्या सांगत आहेत. त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत, त्यामुळे त्या स्वतःहून माझ्याकडे येऊन मला सहकार्य करत आहेत. आता बघताय की युवा पिढी ही वाईट व्यसनाधीन आलेलं आहे. दारू, गुटखा, नोकरीला नाही. तर आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही एक असं वचन देतो की रोजगार जे आहेत युवा पिढीला ते आम्ही प्रथम उपलब्ध करून देणार आहे. युवा पिढी बर्बाद होऊ नये याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे. म्हणजे कट्टा संस्कृती बंद झाली पाहिजे इथं म्हणायचं. बरोबर, कट्टा संस्कृती ही बंद झाली पाहिजे आणि युवक हा देशाचा आपला केंद्रबिंदू आहे, त्यामुळे युवकालाही रोजगार मिळालाच पाहिजे. आमचा मुद्दा हा आहे की रोजगाराच्या संधी पहिल्यांदा मुलांना उपलब्ध करून द्यायला पाहिजे. तसेच बरेच घरात मी जेव्हा जाते ना तेव्हा मला काय समस्या जाणवते, तर सरळ बायका मला काय म्हणतात की मला आमच्या मुलाला तुम्ही एखादी नोकरी द्याल का,
हा प्रश्न मला करायला लागले लोक. त्यामुळे रोजगारांच्या संधीची खूप गरज आहे आपल्या भागात, हे मी प्रकर्षाने घेणार आहे.